भाजपच्या युवा शक्ती जागर यात्रेचा मुंबईमधून शुभारंभ झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। युवा शक्ती जागर यात्रेमध्ये फडणवीसांनी संबोधन केलं। गावखेड्यातल्या युवांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं फडणवीस म्हणाले। महाराष्ट्र पिंजूर काढण्याचं काम सुरू आहे। अर्बन नक्षलासारख्या विचारसरणी अराजक विचार पेरतायत। सत्य कधीच संपणार नाही, विरोधक खोटं बोलतायत असं यावेळी फडणवीस म्हणाले। नारी शक्तीचा विरोधकांनी अपमान केल्याचं पुन्हा एकदा फडणवीस म्हणाले। मनापासून अभिनंदन करतो की युवा शक्ती जागर यात्रा याची सुरुवात आजपासून ते करतायत आणि या विविध घटकांमधली जी युवा शक्ती आहे त्या युवा शक्तीला जागृत करून या युवा शक्तीला राष्ट्रीय विचाराने प्रेरित करण्याचं काम आणि समाजाभिमुख अशा पद्धतीने त्यांना दिशा देण्याचं काम हे युवा शक्ती जागर यात्रेच्या माध्यमातून होणार आहे। या लोकांना महिलांना आरक्षण द्यायचंच नाही आहे। लोकसभेमध्ये महिला आरक्षण येऊ नये याकरता हा प्रयत्न आहे। पण मी त्यांना सांगू इच्छितो, तुमच्या या मानसिकतेविरुद्ध आमचा लढा सुरू झालेला आहे आणि जोपर्यंत भारताच्या संसदेत आणि विधानसभेमध्ये आमच्या 33% महिला पोहोचणार नाही, आम्ही तुम्हालाही शांतपणे झोपू देणार नाही। तुमच्या विरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहील आणि मी विश्वासानं सांगतो, या सिरियल लायर्सला, या खोटारड्या लोकांना जे रोज खोटं बोलतायत, तुम्ही किती खोटं बोललं तरी झूठ की उम्र बड़ी नहीं होती और सच कभी समाप्त नहीं होता। त्यामुळे सत्य कधी संपणार नाही हे सांगू इच्छितो।